कुळकायदा कलम 32G आणि 32M कसेल त्याची जमीन. समजा तुमचे आजोबा दुसऱ्याची शेती अनेक वर्षांपासून करत होते. ते त्या जमिनीत घाम गाळून पीक घेत होते, पण सातबाऱ्यावर मालक म्हणून दुसऱ्याच व्यक्तीचे नाव होते. अशा शेतकऱ्यांना कायद्याच्या भाषेत कुळ म्हणतात. सरकारने हा कायदा का आणला? पूर्वी जमीन श्रीमंत जमीनदारांची असायची, पण प्रत्यक्ष राबणारा शेतकरी गरीब असायचा. हे अन्यायकारक वाटल्यामुळे सरकारने नियम केला, कसेल त्याची जमीन. म्हणजेच जो शेती करतो त्यालाच त्या जमिनीची मालकी मिळाली पाहिजे. 1 एप्रिल 1957 टेलर डेचे महत्त्व. या तारखेला लागवडीचा दिवस किंवा टिलर डे म्हणतात. जर त्या दिवशी तुमचे आजोबा कुळ म्हणून जमीन कसत होते, त्याची नोंद सरकारी कागदपत्रात 7/12 होती, तर कायद्याने त्यांना त्याच दिवशी जमिनीचा भावी मालक मानले. 32G आणि 32M म्हणजे नक्की काय? कायद्याने मालक मानले तरी सरकारी दप्तरी नाव येण्यासाठी एक प्रक्रिया पूर्ण करावी लागते. ती म्हणजे 1. कलम 32G मालकी ठरवणे. हे म्हणजे मला या जमिनीची मालकी द्या असा सरकारकडे केलेला अर्ज किंवा सुरू झालेली प्रक्रिया होय. काय होते? तहसीलदार कुळ आणि मूळ मालक यांची सुनावणी घेतात. पुरावे 7/12 उतारा, जुने फेरफार आणि कुळ म्हणून वहिवाटीचे पुरावे तपासले जातात. निकाल: कुळ जमीन खरेदी करण्यास तयार आहे का हे विचारले जाते आणि जमिनीची एक किंमत, नक्की केलेली रक्कम ठरवली जाते. 2. कलम 32M मालकीचे प्रमाणपत्र. जेव्हा तहसीलदार जमिनीची किंमत ठरवतात तेव्हा ती रक्कम सरकारी तिजोरीत भरावी लागते. प्रक्रिया: ठराविक रक्कम भरल्यावर तहसीलदार एक प्रमाणपत्र देतात. निकाल: हे 32M प्रमाणपत्र म्हणजेच तुमच्या मालकीचा पक्का पुरावा. यानंतर सातबाऱ्याच्या मालक रकान्यात तुमचे नाव लागते. पूर्ण प्रक्रिया एका नजरेत: 1. आजोबा कुळ होते, 7/12 नोंद असणे आवश्यक. 2. पुरावे गोळा करा, जुने 7/12 फेरफार. 3. 32G ची प्रक्रिया, तहसीलदार कार्यालयात अर्ज सुनावणी. 4. किंमत निश्चिती, सरकार जमिनीचा भाव ठरवते. 5. रक्कम भरणे, ठरलेली रक्कम जमा करणे. 6. 32M प्रमाणपत्र मिळवणे, मालकी हक्क मिळवणे. 7. सातबाऱ्यावर नाव लावणे, हक्क नोंदणी. महत्वाची गोष्ट, उशीर झालेला नाही. अनेक जण म्हणतात की आता खूप वर्षे झाली, आता काही होऊ शकत नाही. पण हे चुकीचे आहे. या कायद्यांतर्गत अर्ज करण्यासाठी कोणतीही कठोर मुदत नाही. जर आजोबांच्या नावावर नोंद असेल आणि प्रक्रिया राहिली असेल तर नातवंडे सुद्धा वारस म्हणून अर्ज करू शकतात. जर 7/12च्या इतर हक्क रकान्यात कुळ, वहिवाटदार किंवा काबीजदार अशी नोंद असेल तर तुमचे केस खूप मजबूत असते. थोडक्यात लक्षात ठेवा: 32G मालकी हक्क निश्चित करण्याचा अर्ज प्रक्रिया, 32M मालकी मिळाल्याचे अंतिम सरकारी प्रमाणपत्र. योग्य कायदेशीर सल्ला आणि कागदपत्रांच्या आधारे आजही तुम्ही तुमचा हक्क मिळवू शकता.